हे बघा असा कलर आहे मस्त ह्याचा. आणि पूर्ण पिकलेला आंबा ह्याच्यावरती पांढरा पांढरा मोहरचा डॉट. उगाच सकाळ सकाळ टाइमपास करते. हां हो तिकडे पळ. चल तिकडे. इकडे कुठं बरं ए लागेल बाबा मागे सर. तर नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे 6 वाजलेत. रात्रीची लाईट होती त्याच्यामुळे सकाळी 5ला उठून कुट्टी गेली. परत कुट्टी करून ह्या दर्शकांना खायला टाकले. गव्हाणीचे जे गुरं आहेत ना आपले बैल गाया, तर त्यांना खायला टाकले. आणि ते गावरान गुरं आहेत ना, तर त्यांना चरून आल्या दुपारच्याला खायला टाकायचं. मग त्या कसं ओरडते. ह्या पिल्ल्याला इकडं बांधले दूध काढून नेऊ. आणि इकडे हे तर किती लांबून बांधले रे. खिलीचं दूध प्यायला बांधलं होतं याला. कितीच लांबून बांधले ह्याला. हे बांधलं नव्हतं, हे अडकलं होतं इथं गोल गोल फिरून. चल इकडे आता, चल जागेवर. ऐ जागेवर चल रे बाबा आता. चल इकडे. ह्याला आता जागे बांधतोय. चल इकडे चल. ह्यानी सगळं नेपेर वरून वरून खाल्लाय. चल इकडे बाबा. आता बस तर मोकळाच होता नाही तर. चल 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 लवकर इकडे. कुठं चाललंय. अरे बास ना नेपेर नाही बाबा खायचं आता. चल दूध संपलंय आणि तू आता जागेवर चल बरं इकडे. ह्याला जागेवर बांधतो म्हणजे मला बाकीचे काम. खायला तर ह्याला सकाळीच टाकलेले. काय हो हे काय चाललो घेऊन. हे पांढरं ना. तर मित्रांनो इथं आहेत आपले आंबे. मी दोन 3 दिवस घरी नव्हतो ना, तर त्यावेळेस भाईने आणून ठेवले तिथं आंबे. आता चांगल्यापैकी पिकलेत आंबे. आपण आंब्याला गोणीमध्ये पिकू घालतो. त्याचा कलर वगैरे बघा ना किती मस्त झालेत. मी अगोदर सांगितल्यासारखेच पिकलेत. वरून लाल खाली हिरवे. आता आपले घरचे आंबे धुवायची तर काही गरज नाही, पण तरी पण मी पाणी मारून घेतो त्याच्यावर थोडं. मित्रांनो हा आपला नॅचरल पिकलेला आपल्या शेतातल्या आंब्याचा आंबा आहे. शेतातल्या झाडाचा आंबा आहे. तर आता आपण कसा निघतोय बघूया चिरून. तर हा आंबा तर केशर आहे, पण मधून कलर बघूया याचा कसा निघतोय. हे बघा असा कलर आहे मस्त ह्याचा. आणि पूर्ण पिकलेला आंबा ह्याच्यावरती पांढरा पांढरा मोहरचा डॉट. आणि परत आंबाच इकडे. तर आता ना आमच्या इकडं पहिला आंबा देवाला असतो ना, तर आता मी देवाला ऑफर करतो आंबा. आणि तुम्ही मला सांगा कलर वगैरे कसं आहे. आणि इकडे एक चिरलेला आहे मी अगोदर मी एक चिरला होता, पण नंतर हे व्हिडिओसाठी दुसरावाला चिरला. तर इकडं असा आपला कलर आहे आंब्याचा. म्हणजे ठीक आहे, मला तर छान वाटतं. आणि नॅचरली पिकलेला आंबा आहे, असा कलर एकदम छान आहे. आणि बाकीचे 1-2 इकडं आंबे आहेत. चला तर हा आंबा आहे ना मी आपल्या देवाला ऑफर करतो. आणि देवाला ऑफर करताना ना हे आपले देव आहेत बरं का छोटेसे. तर ह्यांना ना अगोदर मी तुळशीचं पान टाकतो, कारण की तुळशीच्या पाण्याशिवाय आपले देव आहेत ना ऑफर घेत नाहीत. म्हणजे त्यांना तुळशीपत्र लागतंच भोगावरती. तर तुळशीपत्र आता मी देवाला भोग लावतो. आता ना मी भोग काढून नेतो. आता हे आंबा म्हणजे प्रसाद झाला. असं इथं जरा भाजीत गेले ते पाणी. आता ना मित्रांनो मी ह्याची तुम्हाला चव सांगतो. म्हणजे आता तुम्ही इकडे दाखवा माझ्या तोंडाकडे. आता ना मी ह्याची तुम्हाला चव दाखवतो. माझ्या तोंडावरूनच तुम्हाला चव कळेल की किती छान लागतं आंबा खायला. अजून भारी लागतंय. चालेल.
मी आता आलो आहे आंब्याच्या शेतात. पाठीमागे आंब्याचं झाड आहे. एक राऊंड मारायला आलो आहे आंब्याच्या शेतात. म्हटलं एक राऊंड मारून बघावं आपल्या कैऱ्या वगैरे कमी झाल्यात का. थोडी राखण बी करावं लागते कैऱ्याची. कुठे पाड वगैरे लागला आहे कुठल्या नवीन आंब्याला. ही पलीकडे आपली ज्वारीची डुकरं आता ज्वारी खराब करायला लागलीत बरं का. कुठं कुठं डुकरांनी खराब केली. आता आपल्याला थोड्या दिवसात काढून घ्यायची ज्वारी. आणखीन हिरवीच आहे. आणि मला तर नुसतं डाऊटच आहेत. मला वाटतं मागच्या वेळेस बघितलं ना त्यावेळेस कैऱ्या जास्त होता. आता जरा कैऱ्या कमी आहेत असं मला सारखाच डाऊट येतो आंब्याकडे बघितलं की. पण आणि माझा एक राऊंड पण झाला आंब्याकडं. चक्कर मारावं लागते सारखी बाबा आंब्याकडं. परत आपण जी मका पेरली होती ना तर ही माझ्या पाठीमागं मका आहे. ही आणखीन 1 महिन्यानी गुरांसाठी खाण्याला येईल. इकडच्या साईडला जरा जास्त वाढली आणि मागच्या बाजूला जरा कमी वाढली. पण होईल लेवल सगळी थोड्या दिवसांनी. चला आता आपले बैल सोडतो. बैलाचं चालू आहे खायचं. सोडू त्याला. हे चिमण उठ चल. चला बैलगाडी आता रेडी करून ठेवली. आता पप्पा घेऊन जाते बैलगाडी. ऐक आता 2-3 दिवस झालं सारखं आभाळ येते. म्हणजे ऊनच पडत नाही. तरी आहे इकडं मोहरी वाळू घातली, तिकडे शेंगा वाळू घातल्यात, तिकडे शेंगा वाळू घातल्यात. आभाळ आले म्हणलं आणि पाऊस तर चालू बी झाला. आपली बैलगाडी तिथं सोडली आणि बैल गोठ्यात बांधलेत. विजा बी काढतात बाबा. चला मित्रांनो आता पाऊस उघडलाय. आता आम्ही बैलगाडी घेऊन जाणार आहेत. मी पण जाणार आहे आता बैलगाडी सोबत. आणि पावसाला तेव्हा झोप बी घेतली, दुपारची जेवण वगैरे केले. आता पाऊस उघडलाय. थोडंसं नॉर्मल पाऊस आला तर परत बैलांना घेऊन जातो. हे सर्जा उठ. म्हणलं आता उठायचं नको वाटते काय. चिमण्या हे चिमण सर्जा उठ. उठ ना. मला ना बैल थोड्या वेळासाठी बांधायची असली ना मी लय सिंपल बांधतो. एक दोरी ओढली ना तरी बैल सुटतात लगेच असे. म्हणजे थोड्या वेळासाठी बांधायचे असतील ना तर असे ढिल्ले बांधतो. चले तर मित्रांनो आत्ता पाऊस पडून गेला आणि वारं पण झालं बऱ्यापैकी. तर आत्ता वारं आलं होतं ना तर त्याच्यामुळे मी आलो होतो परत एकदा आंब्याच्या शेतात. तशा माझ्या दिवसातून 4-5 चक्री तर असतातच आंब्याच्या शेतात. तर त्याच्यात मला 3 गोंडस आंबे सापडलेत. गोंडस म्हणजे हे वरच्या हातात 3 आहेत ना तर हे 3 पण पहाड आहेत. पहाड म्हणजे झाडावरच पिकलेले आंबे. तो खालचा एक लटकतो ना तो कच्चा आहे. पण हे 3 पहाड सापडलेत. तर ह्याच अपेक्षेने मी आलो होतो आपल्या शेतात. आणि मला एक चौथा एक दिसला आहे. तर तो बघतो आता मी पहाड आहे की कच्चा आहे. कुठं गेला. हा इकडं पडलाय. इकडे थांबा आता अधोघराला बघतो चेक करून. हा पण पहाडच आहे आणि पाखराने खाल्लेला आहे. इथं थोडासा पाखराने खाल्लेला आहे. तर ह्याला म्हणजे पाखर खाते. इकडं थोडासा डाग पडला ह्याला. पण आंबा पूर्ण चांगला आहे. बाकी काय विषय नाही त्याच्यात. हे बस खाली खाली बस लवकर बस. मोत्या बस खाली. गप मोत्या इकडे चल. गप बस गप. आता ना पाऊस येतोयच थोडा टिपका. त्याच्यामुळे मोत्याला बांधायचं वरच्या शेडमध्ये. पप्पा सोडतात. एकट्याला सोडूनच देत नाही. तो पंजे मारितो चावतो. आणि जांभळचं झाड खराब केले मोत्याने सगळं. हे फांटे खाली आलेत. मोत्या खेळाया फाटायला त्याच्यामुळं. मोत्या गप बस खाली. मोत्या गप ना बस गप बस खाली बस गप सोडला. पळ तिकडे जा. मोत्या तिकडे जा की. पप्पा आता मोत्याला घेऊन चाललेत तर वरच्या शेडमध्ये बांधून येतील त्याला. बरं आहे कारण की इथं कसं आहे पावसाचं सारखं ओरडत राहील भिजन. हे बिल्ल्या उपाशीस तू. आज उपाशी राव. हे भूक लागली त्याला. पावसात भिजलंय तिला स्वच्छ वाटतंय. ह्याला पण वरच्या शेडमध्ये बांधायचं आपल्याला पांढऱ्या वासराला पण.
कारण की मग जागा ओली झाली ना इथली सगळी. हो तुला वरच्या शेडमध्ये बांधायचे थोड्या वेळाने, तोपर्यंत थांबितच. हे बघा मात्याला इकडं आणलंय बरं का. त्याला मोकळं म्हणलं लय बरं वाटतं, असं बांधून म्हणलं बोर होतो तो. कशी शिफ्टी कशी हाली ते. मोत्या हलेव लांब हलेव. मोत्या चल 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 चल. सोबत ही खिलरी गाय पण आपण वरच्या शेडमध्ये आणली. थांब ना ये इथं. तर ह्याला सोडले प्यायला. चला तर अंधार पडायला सुरुवात झाली आणि वासराचं दूध पिऊन पण झालं आहे. आता त्याला बांधतो इथंच गायपाशीच, म्हणजे सकाळी तर सोडायची पण गरज नाही, ती स्वतःच दूध पिते ते गायपाशी बांधले. चल बस चल चल जागेवर. अरे बाबा इथंच गायपाशीच बांधायचे तुला, ये इकडे चल. पावसामुळं तुला इकडं बांधायचं आहे. हां बस.